वा पोट खाल्ले मी आज आयशूने डाएट सोडून दिलं हे आमचं फूड आहे आणि हा आमचा बीच आहे So much later that the old narrator got tired of waiting and they had to hire a new one. आज आम्ही चाललोय कुठे चाललोय आज नाही चाललोय आम्ही उद्या चाललोय कुठे चाललोय शिंदे इकडे आहे दाखव इकडे आहे गेली निघून तर मी भरतो ऍक्च्युली बॅग आम्ही दरवेळी प्रमाणे चाललोय या 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 आल्या आल्या मॅडम आल्या या काय तुमचं ए शिंदे इकडे ना सांग ना आपण कुठे चाललोय आम्ही चाललोय गोव्याला आणि आता मी बॅग भरत बसलोय ऐश्वर्याची स्वतःची बॅग भरून झाली आहे आणि आमच्याबरोबर श्रीनिधी आहेच आणि 2 फ्रेंड्स आहेत आणि एक त्यांचं छोटंसं बिल्लू आहे खूप एक्साइटेड आहे मी कारण आम्ही एक वर्षभराने चाललोय तर आम्ही 2023 मध्ये अख्ख्या 2023 मध्ये आम्ही सुट्टीच नव्हती घेतलेली हे आमचं पहिलं हॉलिडे आहे जानेवारी महिन्यातले पहिल्या वीक मध्ये आम्ही चाललोय तर बॅग भरतो पटपट प्लॅन असं आहे की आज रात्रीच गाडीमध्ये ठेवणार सकाळी लवकर पहाटे उठून इथून निघणार कारण ट्रॅफिक पण नाही लागणार आणि लहान मुलं आहेत ना तर ते दोघेही झोपलेले असतील 1 pair of pants later बॅगचं पॅकिंग झालेलं आहे पूर्ण मला फक्त बेल्ट ठेवायचा राहिला होता तर आता ठेवतो म्हणजे आता वाजलेच 6:10 मी पटकन खाली या गाडीमध्ये आत्ताच बॅग ठेवतो थोडंसं पेट्रोल पण भरून ठेवतो कारण मग 5 वाजता सकाळी कुठले पेट्रोल पंप असेल नसेल माहित नाही प्लॅन असा आहे की सलग एका स्ट्रेचमध्येच गाडी घेऊन जायची कारण सगळे लोक झोपलेले असणार ते सकाळी 9 वाजेपर्यंत उठायच्या आधीच मला भरपूर अंतर कापायचं प्लॅन आहे लेट्स सी की होतंय की नाही मी ऍक्च्युली ठरवलं की वेगळ्या रूटने जायचं म्हणजे नेहमी मी कोल्हापूर मार्गे जातो या वेळेला नवीन रूट मधून जाणार आहे जो आय थिंक बऱ्याच लोकांना माहिती आहे पण बऱ्याच लोकांना माहिती नाही early the next morning सकाळचे आत्ता वाजले आहेत हे काय झाले आता वाजलेले आहेत 5:30 ऍक्च्युली आमचा 5ला निघायचा प्लॅन होता पण आमचं झालंय सगळ्यांचं आवरून गाडी इज ऑल सेट आणि वी लिव्हिंग राईट नाव एकदम मस्त अंधार आहे पोरं मला वाटलं झोपतील सकाळी पण ती उठलेली आहेत कम्प्लिटली मस्ती चालू आहे हाय गुड मॉर्निंग आपण 5ला निघायचं ठरवलेलं 5:20 झाले मला तेवढं अपेक्षित होतं 20 मिनिटं कारण आता आपल्याला कुठे ब्रेकच नाही घ्यायचं सगळं टाकी फुल आहे आता आपल्या टाक्या भरायच्या पोरं झोपले तर बरं होईल तुम्हाला गरम होते का मी चालू करू श्रीनी खाती आहे मस्त इडली डाडाचे पोहे येत आहेत शारो बेबी आणि ही आहे श्रद्धा मावशी आम्ही क्विक आत्ता थांबलो आहे खायला ब्रेकफास्टला श्रीनी खाती आहे थोडीफार इडली आणि मग निघूया दाखवते की 2 वाजेपर्यंत पोहोचू पण आता बेबी 2:30 किंवा 3 होईल मग अशी दाखवत होतं की आपण 2 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही आलोय साताऱ्यापासून आय थिंक एक 10-5 किलोमीटर वगैरे पुढे नाश्ता काय आम्हाला आवडला नाही म्हणजे एक तर इडली खूप थंड होती आणि पोहे काय फार काही टेस्ट नव्हती चहा पण नाही पिलाय मे बी पुढे कुठेतरी छोट्याशा टपरीवरती आपला चहा पिऊ आता तरी प्रवास मस्त झालाय कारण सकाळी लवकर निघालो कधी सातारा क्रॉस केलं कळलं पण आवडलं का तुला इडली आणि पोहे नाही आणि तसंही मला 12 वाजता डायरेक्ट ब्रंच करायची सवय त्यामुळे नाश्ता मी तसा नाहीच केलाय टेस्ट घेतली मला खाता नाही येणार ना चालवताना म्हणून मी आपलं नाही तू नकोच फॉलो करू पण माझा युजली मी घरी असताना 2दाच जेवते तुम्ही ते फॉलो करायचं ट्राय करते बघू त्या ट्रिपमध्ये किती होते गाडी एवढं पळून सुद्धा मस्तपैकी चकाचक दिसते ना एकदम माझ्या मागे बघताय का एकदम बेस्ट व्ह्यू आहे आता आम्ही आहोत अनुस्कुरा मध्ये ही माझी सुरमई थाळी आली आहे मस्त आयशूने घेतले चिकन मसाला हा ना चिनी तू काय खाणार आहे मावशी हे काय फणसाची भाजी खाऊन बघतो आता सुकटीची चटणी तू काय खाते हा तू काय खाते बाबू फिश चिकन भात खाते तिला दिला फिश सुरमई हा सुरमई मस्त जेवायला
पावणेर नावाच्या एका हॉटेलमध्ये. गोवा हायवेवरतीच आहे, हायवेवरतीच अगदी हायवेला लागून कणकवलीच्या एकदम जवळ आहे. याचं आम्ही ॲक्च्युली गुगलवरती रेटिंग चेक केलं आणि आम्हाला चांगलं वाटलं. Later. मुलांना एंटरटेनमेंट करण्यासाठी वेगळे वेगळे नुसके. एन्जॉयिंग बघ तुझी टंग बघ. Later that same evening. सो ही आहे आमची रूम. हाय श्रीनिधी, आम्हाला तू रूम दाखवतेस का? दाखव ना कशी आहे रूम, दाखव प्लीज. हा ओके, काय काय सांग बरं. आमचे रूम टूर देणारी तर आम्हाला नीट रूम टूर नाही देते. बेड आहे आणि टीव्ही आहे जो आम्ही नाही बघणार आहे. इथे सोफा आहे आणि एक सोफा आहे छान जे मी फॉलो करणार आहे आता लगेच. हा मस्त असा छोटूसा ड्रेसिंग एरिया. अरे हो, खरंच की खूप सुंदर आहे. ओके, आणि मी आता माझे सगळे कपडे इथे ऑर्गनाइज करणार आहे. बघूया जरा कसं आहे. वा, खूपच जागा आहे. कारण दरवेळेस कसं होतं की बॅग मध्ये सगळा पसारा होतो आणि नंतर परत पॅक करताना डिफिकल्ट होतं. सगळे कपडे इथे अनलोड करण्यात येतील. कुठल्या दिवशी काय आउटफिट घालायचं आहे डिसाईड केलं जाईल. मी तरी तो त्यातलाच आहे, पण जो आपल्या बॅग मध्येच कपडे ठेवतो आणि मग बॅग मधूनच काढायचे, परत बॅग मध्येच ठेवायचे. इकडे लावा, परत बॅग मध्ये ठेवा, ते काय आपल्याला जमत नाही. पण छान आहे खूप. फ्रीज पण आहे, फ्रीज मध्ये काय बघ 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 बघ. तुला काही असेल हवं तर आणून ठेवण्यासाठी आहे. तो वॉशरूम पण फार सुंदर आहे. दॅट्स अ शॉवर एरिया. स्विमिंग करायचं. हो, आम्ही आलोय मार्गिट बीच रिसॉर्ट इथे. बरोबर, मार्गिट बीच रिसॉर्ट. आणि थ्रू आउट गाडी मी चालवली बरं का. फ्रॉम पुणे म्हणजे आपल्या घरापासून बावधन पासून ते इथपर्यंत मी गाडी चालवली आणि मला 0 थकवा आहे. मी आता सुद्धा जाऊन डायरेक्ट पाण्यामध्ये उडी मारली. आणि हे सगळे मागे बसलेले लोक दमलेत. माझी ऍक्च्युली मांडी दुखायला लागली श्रीनिधीला मांडीवर घेऊन. पण श्रीनिधी टचवूड इतकी छान बेबी. हो, आम्हाला ऍक्च्युली शून्य रडारड, शून्य त्रास. ऍक्च्युली आम्ही बरंच स्लो आलो. आपल्याला लागलेत किती माहिती? आता किती वाजले? 10 तास. 4:30 10 नाही 11 तास लागलेत आपल्याला. बापरे, एवढं ट्रेनिंग केलं. एक्झॅक्टली 11 तास मी गाडी चालवतोय. पण रोडही खूप मस्त होता. हा ऍक्च्युली आज ह्या वेळेला पण पहिल्यांदाच रोड एक्सप्लोर केला. सुंदर रोड होता. 90% रोडवरती खड्डे नाहीच आहेत. फक्त प्रॉब्लेम हा आहे की गोवा हायवे अजूनही बनतोय. पण मध्ये आधी म्हणजे त्यांचे जे पॅचवर्क आहे ते जरा आहेत, ते जरा जोरदार झटके लागतात. पण अदरवाईज गोवा हायवे इज व्हेरी स्मूथ. मला असं वाटतंय, मला फटीक नाही वाटत पण तरी सुद्धा मी विचार करतो झोपेन थोडासा, अर्धा तास तरी पडेल. संध्याकाळी आता बीचवरती जाऊन मस्तपैकी सनसेट पाहूयात. 1 minute 37 seconds later. स्ट्रेट चाललोय आता आम्ही बीच वरती. काही आराम नाही, काय नाही. डायरेक्ट कपडे चेंज करून बीच वरती. हो ना श्रीनी? इतका सुंदर समुद्र किनारा आहे. वा, छान आहे. काही दगड पण नाही आहेत. नाही, लोक तर आहेत. फार आतमध्ये पण नाही जायचं. काय आहे बाबू? सनसेट बघ, सन बघ किती सुंदर दिसतोय श्रीनी. ते बघ सन. हाय श्रीनिधी, गुड मॉर्निंग. तू कुठे चालली आहे? पुढे चालली. श्रीनिधी निघाले सँड कॅसल करायला. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 2. मस्त आमची झोप झालेली. मला आता काय स्वप्न पडलं हेच आठवत पण नाही माहिती का. इतकं भारी झोपले मी. 7:15 उठले मी एक्झॅक्टली. आणि मला 0 आठवते की मी कसं झोपलो, काय झोपलो. पण खरंच आपल्याला उठायला लेट झाला. ऍक्च्युली 8 वाजले. 7ला बीचवर पाहिजे होतो आपण. हो ना यार. ठीक आहे, उद्या परत एकदा सकाळी लवकर येऊया. पण आता जाऊया, करूया काहीतरी सँड कॅसल. ठीक आहे ना, व्हिटॅमिन डी जरा. हा, सकाळचं कोवळं ऊन आम्हाला मिळतच नाही तसं पट पुण्यामध्ये. हा, इथेच करा उन्हात. इथं दगडाच्या जवळ करूया ना, म्हणजे मस्त आपण नाही. क्रॅब सगळीकडे असणार मम्मा, असं काय करते? नाही चावत क्रॅब. ये इकडे इथे ठेवूया आपण.
आणि इथं सँड कॅसल करू. कोण दाबली? रॉकवर चढलोय आम्ही आणि तिला अशी मोठी अचीवमेंट वाटते. 1 debt to society later. भरपूर खेळून झालं आमचं पाण्यात. आता आम्ही थोडासा ब्रेक घेऊन ब्रेकफास्ट करणार आहे. विल अगेन हेड फॉर द वॉटर, कारण शिनी काय ऐकणार नाही पाण्याशिवाय. आणि शिनीला लगेच पूलमध्ये जायचं आहे. मी खाल्लं पोहे, साबुदाणा खिचडी होती, साबुदाणा खिचडी खाल्ली. ऐश्वर्याने फक्त ऑमलेट खाल्लं, कारण ती आहे डाएटवरती. आज नाही बरेच दिवस झाले डाएटवरती. तिने खूप चांगलं केलं ॲक्च्युली. आता मला करावं लागणार आहे माझं. श्री, are you enjoying? Say thank you. आणि आता शारो बेबी राहत नव्हता मम्मा डॅडाकडे त्याच्या, म्हणून आम्ही त्याला आमच्या रूम मध्ये आणलंय. तर तो खुश झालेला आहे. हाय शारो. कोण आहे? दीदी. शारो दीदी म्हणा. दादा. शिनी शारो बेबी कसं करतो? काका कसं म्हणतो? कुठे शारो? काय काका? काय तू पण बस काका तिकडे. ये ना त्या साईडला. गाई गाई हो, गाई गाई खर. गाई गाई कर, गाई गाई कर. मी पण करू? ओके ओके. दीदी म्हण. दीदी. मी 1 2 3 म्हणणार, मग हे करायचं. ठीक आहे, थांब. शारो हे बघ. 1 2 3. ये 1 2 3 करा. ये तू कर शारो. पापा पाणी. काका त्याच्या अंगांगाशी नको करू बेटा. Much later. आम्ही आलेलो आहे आमच्या फेवरेट ठिकाणी खायला. आम्ही लास्ट टाइम आलेलो तेव्हा पण इकडे आलेलो. लक्ष्मी नावाचं इथे आहे मोरजिममध्ये. तिकडे फिश थाळी खूप आवडते शशांकला. लास्ट इयर एक्झॅक्टली नोव्हेंबरला इथे आलेलो. फिश थाळी खाणार आहे. फिश थाळी मागवली. नेमकं जेवायची वेळ आणि श्रीनी लवकर उठलेली, पाण्यात खेळली, मगाशी लॉलीपॉपसाठी रडली. आम्ही तिला नाही दिलं, त्याच्यामुळे हे बघा बसल्या असं फर्स्ट टाइमच झालं की ती लुडकली. ती असं कधी रेस्टॉरंटमध्ये लुडकली नव्हती. अगदी मला मांडीत घे वगैरे असं म्हणायची, पण आणि चिडली होती. तिला हवं तर लॉलीपॉप आम्ही देत नव्हतो. तिला म्हटलं जेवण झाल्यावरती लॉलीपॉप ती म्हटली मला ऑरेंज ज्यूस पाहिजे, आणि मी ऑरेंज ज्यूस पण मागवलाय. आमचा ज्यूस पण आलाय आणि आता तुला प्यावा लागणार आहे, कारण का मी तर शुगर नाही खात. मला आवडेल. ही आहे फिश थाळी दुसरी कोकणातली. फिश फ्राय आहे, परत शिंपल्याची भाजी आहे. शिंपल्याची भाजी आहे ही कोबी आहे. ही आय थिंक अंड्याची भुर्जी आहे. हो, अंड्याची भुर्जी आहे ही. सोलकढी आहे, लोणचं आहे, सॅलड आहे, आणि हा एक फिशचा रस्सा आहे मध्ये. आणि हा इकडे चपाती नसते. हां, भातवालीच थाळी आहे. हां, चपाती वेगळी मागावं लागते. Later that same evening. आता आम्ही आलो होतो बाबू रिसॉर्टमध्ये. आणि हे बाबू बीच रिसॉर्टची एक स्टोरी अशी आहे की इथे आम्ही साधारण 2015 पासून या एका रिसॉर्टमध्ये येतो. इथे खातो पितो, राहिलं सुद्धा इथे. आज आपण इथे नाही राहिलो, पण हे आम्ही जिथं राहिलो आहे त्या रिसॉर्टपासून हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावरती.
हेच ते बाबू रिसॉर्ट. याच्यात खूप मेमरीज आहेत आमच्या. मी आणि ऐश्वर्याने ह्या रिसॉर्टवर इतकं टाइम घालवला. आज आम्ही या रिसॉर्टमध्ये फक्त जेवायला आलेलो, पण कारण लास्ट इयर बरोबर 1 वर्ष आधी आम्ही इथेच आलो. काय पिझ्झा. वाव, तुला आवडतं पिझ्झा? मला सांग, टेस्ट करून सांग कसा आहे. गरम आहे का? हो, अरे बापरे खूप गरम आहे. थांब. हाऊ इज इट? गुड. डान्स डान्स. नाही नाही. Day 3. आणि आज आम्ही थोडंसं फिरायचा विचार करतोय. आज गोव्यात फिरूयात. आम्ही खूपदा आलोय, त्यामुळे आम्ही जास्त फिरत नाही. आलो की एकाच ठिकाणी येऊन बसून येतो, पण फिरवणार आहे कारण आमच्याबरोबर जे फ्रेंड्स आहेत त्यांनी जास्त गोवा बघितलेलं नाहीये. आवडलंय का तुम्ही? न आवडणार का तुम्ही? नो 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 नो. वाय? आमच्या हॉटेलपासून 1 तास ड्राईव्ह करून आलोय पणजीमध्ये. तिथे पुण्याला आणि मुंबईला वगैरे जायला बसेस लागतात ना, तिथे एक पॅट्रो प्लाझा म्हणून आहे. तर त्याच्या जवळच अगदी लागून रिट्स क्लासिक आहे. बसवाल्याला एवढ्या वेळ हॉर्न वाजवायचा होता, मला कट करायला लागला ब्लॉग. मी म्हणत होतो रिट्स क्लासिक हे असं हॉटेल आहे, ते गोव्यातलं खूप फेमस हॉटेल, वन ऑफ द बेस्ट इन गोवा. इथे लोकल सुद्धा येऊन खातात. तर थाळी, गोवन थाळी उत्तम मिळते. यापेक्षा भारी गोवन थाळी मी खाल्लेली नाही. ही रिट्स क्लासिक पॅट्रो ही त्यांची दुसरी ब्रांच आहे. एक ब्रांच आहे ती ओल्ड पणजीमध्ये. ते खूपच वेटिंग असते, तिचं सिटिंग कॅपॅसिटी कमी आहे, त्यामुळे आम्ही आलो इथे. आली माझी फिश थाळी, राईस. अरे श्रीनीला फिश खायचंय मम्मा. तर क्रॅब आहे, शिंपल्याची भाजी आहे, ही एक फिशची भाजी आहे, ही सोलकढी आहे आणि छान एक स्वीट आहे. काय खाणार? फिश पापड. हा पापड. वा, पोट फुटेस तर खाल्लंय मी. तृप्त झालंय, पण मन एकदम तृप्त. आज आयशूने डाएट सोडून दिलं. भरपूर खाल्लंय आयशूने. खाल्लं तू? काय खाल्लं? बडीशेप खाल्ली. आणि बडीशेपच्या आधी काय खाल्लंस? श्रीनी घेऊन जाणार आहे आता आपल्याला. आम्ही आलेलो आहे अंजुना बीच वरती आणि खूप सुंदर आहे. लोकांनी इतका कचरा करून सगळं खराब केलंय. बाटल्या फोड, तुम्ही बसू पण नाही शकत, लहान मुलांना नाही पिऊ शकत. त्या काचा वगैरे फुटलेल्या आहेत. प्लीज थोडासा सिविक सेन्स आणा यार. कुठेतरी गेलं ना कचरा नका तरी. घाण झालंय सगळं. ठीक आहे, एनिवे आपण सनसेट एन्जॉय करूया. खूप सुंदर आहे. आणि मग आता आम्ही जातोय आमच्या परत हॉटेलवर. तिकडे आम्ही थोडंसं बीचवर टाइमपास करू. तो बीच खूपच स्वस्त आहे, खूपच स्वच्छ. स्वस्त म्हणलं, स्वच्छ. The next day. आज आमचा लास्ट डे आहे गोव्यामध्ये टाइमपास करायचा. आणि आज आम्ही आलो आहे परत एकदा बाबू हॉल्समध्ये. आमचं फेवरेट ठिकाण, जिथे आम्ही खूप वर्ष झाली येतो. हे मस्तपैकी आयशूने चिकन नगेट्स मागवलेत आणि हे सँडविच आहे. वेगळ्या ब्रेडमध्ये आलंय ते पाव सँडविच. पाव सँडविच मला पण फार असं यम्मी वाटते, खावंसं वाटतं. कमाल ते पडलं. हो का? आम्ही इथं मस्त बीच एन्जॉय करतोय. आणि श्रीनीची एन्जॉयमेंट बघा. श्रीनी, व्हॉट यू डुईंग? व्हॉट यू डुईंग? ओके, यू वांट टू स्लीप देयर? ओके, यू कॅन स्लीप. आम्ही 1 राऊंड आमचं खाऊन झालं. मगाशी सँडविच घेतलं होतं आणि जे काय, आणि मग नंतर मी कॅरॅमेलचं लॅटे पण घेतलं होतं. आणि आता मग आम्ही जेवण मागवलं आहे. खूप यम्मी आहे. चीज नान, चिकन करी, अशी घरच्यासारखी चिकन करी आहे आणि राईस आहे. आणि इथून ॲक्च्युली मला आता पुढचे 3 तास तरी उठवाच वाटत नाही. इतका सुंदर व्ह्यू आहे. आज जेवताना असा व्ह्यू पाहिजे होता. दाखवतो मी.
हे आमचं फूड आहे आणि हा आमचा बीच आहे. कसं सुंदर व्ह्यू आहे. श्रीनिधी इथे बसली आहे काय बघत, कारण तिला जेवायचं नाही आता. तिचं भरपूर मातीत खेळून झालंय मगाशी. कॅमेरा फॉगी झालाय मे बी. अरे मगाशी हिने मिल्क पावडर वगैरे सांडवली आहे त्याच्यात. काय ह्याच्यावरती? हो. मस्त हा असा ट्रॉपिकल ज्यूस आलेला आहे आमचा, जो शशांकला खूप आवडलाय. काय काय त्याच्यामध्ये? आय थिंक पायनॅपल आहे. पायनॅपल आणि पॅशन फ्रूट. पॅशन फ्रूट आणि काय काहीतरी आहे ना दुसरं, मिंट का काहीतरी. मिंट बेसिल, पण मेन इज पॅशन फ्रूट आणि पायनॅपल. खूपच भारी. एक सिप घेतल्यानंतर असं हो झालं. 2-3 फ्रूट एका वेळेला खाल्ला येतो. खूपच असं. Later that same evening. आज संध्याकाळी सगळ्यात मस्त सनसेट आम्ही आज बघितलाय. हो ना, आपण खूप वर्षांनी एवढा मस्त सनसेट बघितला ना आज. खूपच सुंदर सनसेट होता. आणि श्रीनिधी भरपूर पाण्यात खेळली आज, दमून ती पूर्ण झोपून गेली. आणि आज आमचा डिनर फार काही करायची इच्छा नव्हती, म्हणून आम्ही फक्त वरण भात खाल्ला, आलोय आणि रूम मध्ये मस्त की चिल करतोय. श्रीनिधी झोपले आणि ऐश्वर्या काम करते. उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओचं ती थंबनेल बनवून बसली बिचारी. सो उद्या सकाळी आम्ही निघणार आहे आता इथून पुण्याला. ज्या रूटने आलो होतो त्याच रूटने मी परत जाणार आहे. आणि मला आवडेल तुम्हाला सगळ्यांना सांगायला ते डिटेल्स, पण मला ते पब्लिक पण नाही करायचे, सो दॅट त्या रूटवरती सगळ्यांची गर्दी होईल. आय थिंक ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती मला DM करा. मी तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली मी कुठला रूट आणि कसा घेतला होता. ठीक आहे. सो माझा इंस्टाग्राम ID मी खाली टाकतो किंवा इथे टाकतो. तुम्हाला सांगेल की मी एक्झॅक्टली कुठल्या रूटने आलो, कुठून कसं जायचं आणि किती वेळ लागतो आणि कुठला रोड किती चांगला आहे, मी हे सगळं सांगतो. ज्यांनी नीट व्हिडिओ बघितला आणि जे या भागात राहतात त्यांना लगेचच कळेल की मी कुठल्या रोडने आलो होतो. पण हा रूट खूप सुंदर आहे. रोडला अजिबातच खड्डे नाहीये आणि ट्रॅफिकही नाहीये. खूप कमी लोकांना माहिती आहे हा रूट. तर तुम्हाला हवा असेल तर मला पटकन DM करा. वाय यू लाफिंग? हसती ऐश्वर्या मला. The next day. मस्त आता ब्रेकफास्ट झालेला आहे आणि चेकआउटचा टाइम झालाय. आता रूममध्ये जाणार, थोडा वेळ 5-10 मिनिटं बसणार की आम्ही निघणार आहे पुण्याला. आता पुण्यावरून येताना आम्ही खूप पहाटे निघालेलो, सकाळी 5 वाजता. त्यामुळे इथं व्यवस्थित पोहोचलेलो, पण आता आम्हाला निघायलाच 10 होणार आहेत. त्यामुळे पुण्यात पोहोचायला अगदी रात्रीचे 9 होणार आहेत. म्हणजे असं वाटतं की पोहोचू, पण इतका जरा लांब वाटतोय प्रवास. येताना एक्साइटमेंट असते, तर घरी जाताना अरे बापरे एवढा प्रवास असं झालंय. फारच बोर होते. अजून तुम्हाला काय बघायला आवडेल आमच्या चॅनलवर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि पुढच्या व्लॉग मध्ये मात्र एक्साइटिंग असणार आहे. मला माहिती या गोव्याच्या व्लॉग मध्ये आम्ही फार काही दाखवलं नाही. त्याचं कारण आम्ही गोवा इतका वेळेला फिरलोय आणि परत तिथे जाऊन फार कंटाळा येतो. आम्ही चिल केलं. पण नेक्स्ट जो व्लॉग असणार आहे त्याच्यामध्ये मात्र मी सगळ्या प्लेसेस दाखवणार आहे. सगळेच दाखवणार आहे, किती खर्च करणार आहे, खूप फिरणार आहोत. सो नेक्स्ट व्लॉग बघायला विसरू नका आणि आत्ताच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. श्रीनिधी सांग सगळ्यांना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणून सांग ना. श्रीनी नाकात बोटं घालते त्यामुळे बाय. बाय. Just then, by sheer coincidence. आमचं फन एलिमेंट बघा, ते अमूलची मिल्क पावडर येते ना, ती मस्तपैकी खाते. बघा कशी खाते. दाखव, खाऊन दाखव.